ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्याला आपल्या देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमीवाला देश बनवायचा आहे। कोरोना आला नसता तर भारत आता महासत्तांच्या यादीत असता असंही म्हटलं जातं। पण त्याच भारतामध्ये एक भारत असा आहे जिथे गाडी न मिळाल्यामुळे गरोदर महिलेचा मृत्यू झालाय। तिच्यासोबत तिचं बाळही दगावलंय। पुढे काय बोलणार तुम्हीच बघा। प्रगत भारतातल्या, प्रगत महाराष्ट्रातल्या आणि प्रगत कोल्हापुरातल्या या नसलेल्या रस्त्यानं 2 बळी घेतले आणि राधानगरी तालुक्यातल्या म्हासुर्लीच्या धनगर वाड्यावर आक्रोश पसरला। केवळ रस्त्याअभावी गाडी येऊ शकली नाही म्हणून एक गरोदर माता आणि या जगातही न आलेल्या बाळाचा मृत्यू झाला। त्याला सुरुवात झाली, पोटात 1 वाजता कळा चालू झाली, ते थांबली नाही कळ। गाडी बोलवी तर ती गाडीवर आली नाही। मग 2-2:30 वाजता डिलिव्हरी झाली, दोन्हीवर 2 झाली तर, आणि वार पडली नाही। त्याच्यामुळं 4-4:30 पावणे 5 वाजता जिथं पोहोचायलाच पायपीट करावी लागते तिथून मध्यरात्री खाटेवर टाकून दवाखान्यात नेण्याचाही प्रयत्न गावकऱ्यांनी केला, पण सगळं काही व्यर्थ। शासनाने दळणवळणाची प्रथमतः सोय करावी आणि ताबडतोब यावरती ॲक्शन घ्यावी। कारण बऱ्याच वेळा काय व्हायला लागले, प्रतिनिधी येतात, आश्वासनं देतात आणि आपलं काम झाल्यानंतर निघून जातात। असं नेहमी होत आलंय। देश स्वतंत्र झाल्यापासून हेच व्हायला लागलेलं आहे। राधानगरी हा प्रचंड पावसाचा प्रदेश। पावसात तर हा भाग जगापासून तुटतो। श्वापदांची भीती तर कायमची, त्यामुळे इथं रस्ता हा जीवन मरणाचा प्रश्न झालाय। आम्ही केली आम्हाला काही कळत नाही। मग केली मागणी कशा तरी गेलं, त्यांच्या कानावर गेली का नाही याचा पत्ता नाही आम्हाला। आम्ही आडगी माणसं, शाळा नाही, आम्ही आडगी माणसं म्हटल्यानंतर आम्हाला यातलं काही कळत नाही। ऑनलाईन अमुक तमुक यातलं काय आम्हाला माहिती नाही। हायटेक भारताची आपण चर्चा करतो, त्या हायटेक भारतामधील हा देखील भारत आपण बघायला पाहिजे की ज्या भारतामध्ये फक्त रस्ते नाहीत म्हणून एका महिलेला, गरोदर महिलेला आपल्या पोटातल्या गोळ्याबरोबर जीव गमवावा लागतो, यासारखं दुर्दैव नाही। त्यामुळे ज्या हायटेक भारताची चर्चा करतोय ना आपण, त्यांनी इथे येऊन बघायला पाहिजे की असा देखील एक भारत आहे की ज्या भारतात रस्त्याअभावी लोकांना जीव गमवावा लागतोय। त्यामुळे आता तरी प्रशासनानं हे सगळं गांभीर्याने घेऊन ज्या सगळ्या वाड्या वस्त्या आहेत, धनगर वाड्या आहेत, ग्रामीण भाग आहे, त्या ग्रामीण भागापर्यंत रस्ते पोहोचवणं खूप गरजेचं आहे। नाहीतर असे अनेक जीव हकनाक बळी जातील। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।